पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील सोनगाव येथे ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक अनियमिततेविरोधात बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले। सन 2023 ते 26 या कालावधीत ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आलेल्या रस्ते व इतर विकास कामांमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय। सामाजिक न्याय विभागाचे कार्यकर्ते दयानंद सोमनाथ आवळे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू आहे। आंदोलनकर्त्यांनी सरपंच सौ शेलजा भानुदास गोफणे, माजी सरपंच सौ शीतल राजेंद्र इंगवले आणि ग्रामविकास अधिकारी सुभाष किसन बढे यांच्यावर बोगस नोंदी करून विकास कामांमध्ये आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप केलाय। या प्रकरणाची सखोल चौकशी करून संपूर्ण तपास अहवाल जाहीर करण्यात यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। चौकशी होऊन अहवाल समोर येईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आलाय। दरम्यान मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा तसेच आत्मदहनाचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिलाय। या आंदोलनामुळे परिसरात खळबळ उडाली असून प्रशासनाने तातडीने चौकशी करावी अशी मागणी होत आहे। कॅमेरा पर्सन अमित गोरेंसह प्रतिनिधी मच्छिंद्र करे यांची रिपोर्ट। राहणार सोनगाव तालुका बारामती जिल्हा पुणे। मी सामाजिक न्याय विभाग पार्टी अजित पवार गटाचा उपाध्यक्ष आहे। सोनगाव म्हणजे आंदोलन करण्याचं कारण एकच, मी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांना 2 महिन्यापूर्वी सोनगाव ग्रामपंचायतीचे याद्या रस्ते व इतर विकास कामे झालेल्या भ्रष्टाचाराबाबत चौकशीचे पत्र दिले होते। त्या पत्रामध्ये 2 महिने होऊन गट विकास अधिकारी, चौकशी अधिकारी भागवत, ग्रामविकास अधिकारी या तिघांनी मिळून 2 महिने माझा तमाशा लावलेला आहे। ते तेवढं सगळं पाठपुरावा 1 महिनाभर करून बी त्याच्यामध्ये सरपंचांना मी विनंती केली, माझा रस्ता ट्रान्सफर का म्हणून केला। त्यांनी ग्रामसभेचा ठराव न घेता मासिक सभेचा ठराव घेऊन त्यांनी तो रस्ता ट्रान्सफर केला। त्याला 4 सदस्य उपस्थित होते। त्याच्यानंतर दलित वस्तीचा रस्ता त्याचं नाव होतं आवळे वस्ती समाज मंदिर, हा रस्त्याचं नाव होतं। त्याच्यानंतर ह्या विरोध टोकाला गेला। त्याच्यानंतर इतर मी भ्रष्टाचाराची माहिती अधिकारी टाकले। 2 महिने झाले ॲडिशनल BDO यांना माहिती देऊन बी अपिलात जाणं हे तर मला ती वेळ आलेली आहे। आणि अपिलात जाऊन बी मला माहिती जर नसेल मिळत तर प्रशासन हातबल होऊन मी आताच आंदोलन केलेलं आहे। परत आत्मदहन करीन आणि जी भ्रष्टाचाराचे आरोप झालेले म्हणतात मी ओपन फ्लेक्स लावलेले आहेत, आरोप सिद्ध होणार आहेत। त्यांनी मला वेळेत कागदपत्र द्यावी आणि सगळा पाठपुरावा मला लयच म्हणजे आम्ही भ्रष्टाचार केलाच ना अशी कोणाला भीती वाटते ना। भ्रष्टाचार कोणत्या गावामध्ये तुमच्या? भ्रष्टाचार म्हणजे रस्ते, एकाच रस्त्यावर 4 वेळा पैसे खाल्लेले आहेत, टाकलेले आहेत, एस्टिमेट नाही, कॉन्ट्रॅक्टरचं नाव माहीत नाही, रस्त्याला फलक नाहीत। दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्या गोष्टीमध्ये कुठल्याच गोष्टीमध्ये वाहन खरेदी केलं, हायमस्ट मर्क्युरी खरेदी केलं, त्या दुकानात आम्ही गेलो, त्याची किंमत होती 900 रुपये, आज 2485 रुपये त्याची किंमत लावलेली आहे। जी विकास कामं झालेले आहेत, संडाचं, टाकीचं, लिकीचं 12-12 लाख रुपये महाभागाने त्यांनी काढलेलं आहेत। चेक नंबर सहित आम्ही जी ॲप्युलेट माहिती मागितलेली आहे, ग्रामपंचायतीचं शासकीय ऑडिट लावणार आहे आम्हाला आणि 8 दिवस बसण्याची वेळ जरी आली तर आम्हाला काही फरक पडत नाही। शेवटी मागासवर्गावर जाणून बुजून अन्याय होतो असं मला वाटतं। आणि ह्याच्यातच नाही तर हे सगळी ग्रामस्थ आहेत। ह्याच्यामध्ये ग्रामविकास अधिकारी किती वेळा गावात येतो, कुठल्या टायमिंगला येतो, सरपंचाने फोन केला की 5 मिनिटात येतो बिलं काढण्यापुरता, ही कुठली पद्धत आहे? ही मी डोळ्याने बघितली मीच नाही, अख्ख्या गावात जरी आपण बाईट जरी कोणाची घेतली, मी आंदोलन करतो म्हणून मी पोटतिडकीनं बोलतोय, तुम्ही कोणाशी घेतला? तुम्ही सकाळी बघितलं ग्रामसेवक वेळेत येत नाही, आता की आंदोलन 4 दिवस आहे म्हणून ग्रामसेवक वेळेत येतोय, तुम्ही निघून गेला, माझी बॅट झाली की ती परत 8 दिवस गावात येणार नाही। ग्रामसेवकाची काय भूमिका आहे तुमच्यासाठी? ग्रामसेवकची भूमिका अशी आहे की यांना माझी टाळाटाळ करायची आणि वरिष्ठांकडे जे गेले गटविकास अधिकारी किशोर माने साहेब, ॲडिशनल BDO जराण साहेब, शाखा अभियंता मिसाळ साहेब, जराण साहेब, ही सगळी एकामेकाला फोरायची, आले गेले काय ना आपल्याला काय फरक पडत नाही। म्हणजे 3 महिने ही वेटिंगमध्ये आहे मी आणि मला 4 दिवसात जर न्याय नाही मिळाला तर शेवटी मी आत्मदहनाचा इशारा देणार ना। आत्मदहन हिथंच विष प्याणार प्रशासन करणार आहे, मग पोलीस प्रशासन असू, SP असू ना तर कोणी का असताना। शिवसाहेबांनी सकाळीच मी गोरेसाहेबांच्या PNना फोन केला होता, म्हणजे मला मंत्री महोदयाचा प्रोग्राम सांगा, त्यांनी मला रविवारी तारीख दिलेली आहे, तिथपर्यंत मी जाणार आहे शेवटचा पर्याय म्हणून वहिनी साहेबांना भेटणार आहे। पण मला फक्त न्याय मिळावी एवढीच अपेक्षा आहे। तुमच्या गावातील विकास कामाबाबत तुम्हाला काय बोलणं? विकास कामाबाबत विकास काम नुसतं कागदाव दावले, ॲक्च्युली झालेलंच नाही। जे काम झालेलं आहे त्यांनी त्याचं जिओ टॅगिंग फोटो दावं, जे रस्त्याला नारळ फोडताना स्टार्ट टू एंड त्यांनी त्याचं सगळं फोटो दावावं आणि जे रस्त्याची इस्टिमेट कुठं आहे ती ग्रामसेवक म्हणून तुम्हाला इस्टिमेट माहीत नाही, ग्रामसेवकला इस्टिमेट माहीत नाही, ग्रामसेवकला गावात फिरवा, सरपंचाला फिरवा, किती रस्ते झाले ते, कुठं झाले ते, फलक कुठं लावले ते, ह्याला जबाबदार कोण आहे? 12 नंबर दप्तर जर बघितलं गेलं 70,000 पाणी पट्टी लिकीज, ज्या लोकांच्या नाव संडास 80,000 काढले ते,
तुझं 10,000 झालं, वरचं 70,000 आम्हाला दे. त्या लोकांनी सगळं अर्ज माझ्याकडे दिलेला आहे. म्हणजे थोडक्यात कमिशन बेसवर सगळं काम चालू कमिशन आहे. बेस लोकांच्या अकाउंटला पैसे टाकायचं, लिगली टाकायचं. तुमचं 10 रुपये झालं की 500 रुपये लावायचं, 490 रुपयांनी काढून घ्यायचं. ही लिगली ज्यांनी असं केलेलं आहे त्यांनी तक्रारी देऊन सगळ्या ॲफिडेविट करून द्यायला तयार झाली ती. ह्याच्यामध्ये कोट्यवधी माझा जे आरोप आहे त्याला 1 रुपया जरी कमी पडला तर मी चौकात फाशी घेईन. गावातलं तुमच्या ही ग्रामपंचायत तुमची हां. ग्रामसेवकचं टायमिंग काय येण्याचं आणि ग्रामसेवकचं- जाण्याचं टायमिंग काय? ग्रामसेवकचं टायमिंग येण्याचं बी नाही आणि जाण्याचं बी नाही. त्यांचा मोबाईल चालू असतो. 24 तास माझ्या माहितीप्रमाणे मोबाईल त्यांचा 1 वाजता चालू करते ते. त्यांच्या सोयीनुसार सरपंचाची कामं झाली की ग्रामसेवकचा फोन स्विच ऑफ. आणि मग आमची एक ग्रामस्थातर्फे अशी मागणी आहे की आता ग्रामसेवकला 5 वर्ष पूर्ण झालेले आहेत. कुठल्या मग ग्रामविकास मंत्र्याला 3 वर्ष अधिकार असतील, मुख्यमंत्र्याला असतील 5 वर्ष, PM ला असतील 10 वर्ष. पण ही सगळे नियम डावलून ही पहिले अनिल बागाली BDO होते. BDO ते असताना देखील त्यांनी असंच केलं. आता किशोर माने आलेत, त्यांना विनंती केली, म्हणलं हे माणूस बदली पात्र आहे. ते म्हणले ह्या माणसाला ॲडजस्ट करून घ्या, ह्या माणसाला लोक पेलता येत नाही. ते म्हणलं हे काय कोणाचं घरगुती संस्था नाही, हजारो लोकांना त्यांना तोंड द्यावं लागतं. तुम्ही शासनाचा लाखो रुपये पगार घेत आहे. तुम्हाला म्हणलं त्या ग्रामसेवकला दुसऱ्या गावात कुठे बी टाका, आमच्या गावात नको. बदली पात्र ग्रामसेवक आहे, त्याला टोटली गट विकास अधिकारी सामील आहे. त्या दिवशी वहिनीसाहेबाची OHD यादव साहेबांनी BDOना फोन केला. ते म्हणले शिवच्या मिटिंगमध्ये म्हणले ग्रामस्थ आलेले आहेत, त्यांची मागणी पूर्ण करा. त्यांनी डेप्युटी शिवना सांगितलं की ते तुम्हाला अधिकार आहेत. म्हणजे एकामेकाला शिवचं BDOनं सांगायचं आणि BDOचं शिवनं सांगायचं. अशा पद्धतीने ह्यांची मनमानी कारभार चाललेला आहे. आपण आहे सोनगावमध्ये आता आणि सोनगावमध्ये ग्रामस्थ गोपनीय सर यांचं म्हणणं काय ते ग्रामपंचायत यांचं बघू आपण. ग्रामसेवक अतिशय बेजबाबदारीनं वागतात. काम कसं होणार नाही यासाठी ते 2 तास अगदी सज्जन माणसानं जर काम घेऊन आले तर ते काम कसं होणार नाही यासाठी ते 2 तास रक्त त्यांचं आटवतात. आणि त्यांचं येण्याचं जाण्याचं बिलकुल कसलंच टायमिंग नाही. ते कधी येतात कधी जातात. फोन नेहमी स्विच ऑफ ठेवतात. आणि त्यांना कुठलाही प्रश्न विचारला तर सिनियरला विचारून सांगतो, आमच्या BDO साहेबांना विचारून सांगतो एवढंच म्हणतात ते. लाखो रुपयाचा, कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार होत असताना त्यांनी डोळे झाकून सह्या केलेल्या आहेत. कोणत्याही विकास कामावरती जाऊन त्यांनी तिथं फोटो घेतलेले आहेत, वरिष्ठांना पाठवलेले आहेत. अशा पद्धतीनं या गोष्टी झालेल्या नाहीत. नुकतेच मरकुरीचा विषय आहे. 900 रुपयाची मरकुरी 2350 रुपये, 2385 रुपयाला एक मरकुरी लावलेला आहे. अशा पद्धतीनं इथं मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. रस्त्यांमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. सगळ्या विकास कामांमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. इथले ग्रामसेवक आणि इथले सरपंच ग्रामसभेचे ठराव देत नाहीत, मासिक मिटिंगचे ठराव देत नाहीत. सरपंच सौ शीतल राजेंद्र इंगवले यांना कोणताही प्रश्न विचारला असता अतिशय उद्धट पद्धतीने, अतिशय कठोरपणे दुसऱ्याला अपमानित करून नेहमी उत्तर देत असतात. आणि त्यामुळं माणसं त्यांना प्रश्न विचारायचा टाळाटाळ करतात. यांनी कोणतीही ग्रामसभा घेत असताना यांच्या कार्यकाळामध्ये कोणत्याही प्रकारची ग्रामसभा झालेली नाही. सगळ्यात तहकूब सभा झालेल्या आहेत. आणि तहकूब सभेमध्ये कुठल्याही सदस्यांना विचारात न घेता फक्त ग्रामसेवक आणि सरपंच यांनी हा कारभार पाहिलेला आहे. आणि त्यामध्ये लाखो रुपयाचा, कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे. वाणी समाज दफनभूमी, गोसावी समाज दफनभूमी या दोन्ही दफनभूमीची कामं झालेली नसताना सुद्धा बिलं काढलेली आहेत. आणि अशी खूप सारी कामं आहेत ज्याच्यामध्ये यांनी मनमानी पद्धतीनं कारभार केलेला आहे आणि बिलं काढलेले आहेत. कोणताही ठराव घेतला जात नाही, कोणत्याही सिनियर्सने सांगितलेलं प्रोटोकॉल्स पाळला जात नाही आणि तशा पद्धतीनं त्यांची बिलं काढलेली आहेत. विशेष म्हणजे कॅमेरे बसवताना या सगळ्या लोकांनी ग्रामपंचायतीच्या पुढच्या चौकामध्ये कॅमेरे बसवले नाहीत. शहीदाची कमान आहे, शहीदाची कमान आहे. शहीदाची कमान असताना सुद्धा त्या शहीदाच्या कमानीसमोर यांनी कॅमेरे बसवलेले नाहीत. शहीदाची कमान म्हणजे ग्रामपंचायतीच्या समोरचं कोणता ग्रामसेवक कोण काय अरे आमच्याकडे किती कॅमेरा लाव, पण ग्रामसेवक हाणणारी शिवाय लाल नाद नाही करायचा.
अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा दैनिक समतेचा आवाज आणि बातम्यांना लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.